कोल्हापूर जिल्ह्याचं राजकीय विद्यापीठ असलं कागल तालुका आणि कागल तालुक्याचा बराच इतिहास मोठा आहे आणि या कागल तालुक्यामध्ये काल एक मोठा भूकंप घडला, राजकीय घडामोडी घडल्या. जे विरोधक होते ते एकत्र आले आणि ह्या विरोधकांनी एकत्र येत आता मंडलिक गटाला एकाकी पाडण्याची भूमिका घेतली असं दिसतं. आपल्याबरोबर बोलण्याचे प्राध्यापक खासदार माजी खासदार मंडलिक साहेब, काय सांगाल की आपल्याला एकाकी पाडण्याची अशी मुवमेंट आहे का? ही काय मला एकाकी पाडण्याची मोहीम नाही. त्यांच्या दोघांची जगण्याची धडपड आहे. तर मला एकाकी पाडण्याचा प्रयत्न करायचा विषय यामध्ये येत नाही. खरं म्हटलं तर गेल्या अनेक वर्षाचा इतिहास जर बघितला, तर गेले अनेक दशकं या कागल तालुक्यामध्ये मंडली गट अतिशय ताकदीनं काम करतोय. माझे वडील 4 वेळा आमदार, 4 वेळा खासदार राहिलेले आहेत. मी स्वतः खासदार राहिलेलो आहे. 3 वेळा लोकसभेची निवडणूक लढवलेली आहे, विधानसभेची लढवली आहे. तर प्रत्येक वेळी मला मताधिक्य चांगलं कागल तालुक्यात दिलेलं आहे. त्यामुळे एकटा नाही, हजारो लोक माझ्याबरोबर आहेत. या युतीमुळे कार्यकर्त्यांचं नुकसान होतं असं वाटतं का? किंवा कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं जातं का? कारण एकमेकाची डोकी फोडली होती. कुठलाही गट असला तर आपण एखादा राजकीय निर्णय घेत असताना किमान कार्यकर्त्यांना विचारतोय, अशी तालुक्याची आमची परंपरा होती. ह्याला यावेळी छेद द्यायला गेला. खरं म्हटलं तर अचानक बैठक झाली, अचानक निर्णय घेतला. तो काय कार्यकर्त्यांच्या उद्धारासाठी नाही, एकमेकाचं राजकीय हित त्यामध्ये जडलं होतं. गेल्या काही दिवसापासून हे विरोधक असलेले समर्थ घाटगे या म्हणजे मागच्या वेळी महाविकास आघाडीकडून लढले, आता महायुतीच्या संपर्कात असं वाटते. येत्या काही काळात ते महायुतीमध्ये कुठल्या पक्षात म्हणजे शिंदे गटात असेल असं वाटतं का? शिंदे गटात येथील काय मला वाटत नाही, कारण ते त्यांनी प्रयत्न केला होता. मला वाटतं ते भारतीय जनता पक्ष किंवा राष्ट्रवादीत ते जातील. गेल्या काही दिवसापासून चाललेल्या या राजकारणाला एकाकी पाडण्याचा प्रश्नच नाही, परंतु कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांचा जर संघ बरोबर बोलले असते आणि कार्यकर्त्यांच्या बरोबर बोलून हा निर्णय घेतला असता तर योग्य झाला असं वाटतं. अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर.